नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी राजवीर. जेव्हा मी मामीच्या गावी गेलो तेव्हा मामीसोबत काही क्षण घालवल्यानंतर मला ती खूप आवडू लागली होती. कारण ती दिसायला अप्रतिम अतिशय सुंदर होती, देखणी होती. तेव्हा ती मला म्हणू लागली, राजवीर, तू अजून कच्चा खेळाडू आहेस. या खेळात तुझे अजय मामाही मला हरवू शकत नाहीत. तेव्हा नेहा मामीला मी हसत म्हणालो, अहो नेहा मामी, अजून खेळ संपलेला नाहीये बरं का. मीच तुम्हाला हरवलं तर. नेहा मामी आत्मविश्वासाने म्हणाल्या, अरे राजवीर, तू कितीही जोर लाव, मी हरणार नाही. मीही चॅलेंज देत म्हणालो, बरं झालं. मग जर हरलात तर. नेहा मामी हसून म्हणाल्या, जर हरले तर जे तू काही सांगशील ते मी करीन. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. नेहा मामी हरल्या आणि आमचं ठरलं. मग एके दिवशी नेहा मामीला शेतात नेलं आणि तिथे काही वेळातच मी विसरून गेलो की ती माझी मामी आहे. नेहा मामी दिसायला खूपच सुंदर आहे. आजपर्यंत ते सौंदर्य मी कुणातही पाहिलं नव्हतं. तिचं वय साधारण 25 वर्षांच्या आसपास आहे. ती वयाने फार मोठी वाटत नाही, पण शरीराने खूप गोरीपान आहे. नेहा मामीचा स्वभाव तर खूपच चांगला आहे. मी तिला अनेक वेळा थोड्या हट्टाच्या गोष्टी बोलायचो, पण ती कधीच रागवायची सुद्धा नाही. यामुळे मी बोलता बोलता तिला तयार केलं आणि तीही त्या गोष्टीसाठी मान्य झाली. नमस्कार मित्रांनो, आता गोष्ट सविस्तर सांगतो ऐका. माझं नाव राजवीर आहे आणि मी आता 21 वर्षाचा झालो आहे. मी दिसायला ठीकठाक आहे, कारण मी रोज भरपूर व्यायाम करतो. त्यामुळे माझं शरीर एखाद्या पैलवानासारखं बनलं आहे. माझी उंची 6 फूट आहे आणि मी दिसायला गोरा पान आहे. म्हणजे सर्व काही विचार केला तर मी एखाद्या मुलीला विचारले तर ती मला कधीच नाही म्हणणार नाही. तर एकंदर मी असा आहे. काही महत्त्वाच्या कारणाने जेव्हा मी माझ्या आजोळी गेलो, यावेळी 12वीची परीक्षा पास केली होती आणि एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये फॉर्म भरला होता. त्यामुळे मला कॉलेजला जाण्याची गरज नव्हती. मी यावेळी माझ्या नंदा आजीला सोडायला आलो होतो, कारण ती घरी एकटीच चालली होती. माझ्या नंदा आजीने सांगितलं होतं की घरी एकटी जाऊ शकते, पण आईला तिला एकटं जाऊ दिलं नाही आणि मला तिच्यासोबत पाठवलं. मी नंदा आजीला संध्याकाळपर्यंत घरी घेऊन पोचलो. जेव्हा आम्ही घरी पोचलो तेव्हा घरी फक्त नेहा मामीच होत्या. सर्वप्रथम मामाच्या गावी पोचल्या मी नेहा मामींच्या पाया पडलो आणि नेहा मामीही आजीच्या पाया पडल्या. त्यावेळी नेहा मामी मोकळे केस आणि लाल साडीत खूपच सुंदर आणि उठून दिसत होत्या. मला तर त्या बघता क्षणी मी खूपच आवडल्या. मी त्यांच्या प्रेमातच पडलो. त्यानंतर जेव्हा नंदा आजींनी नेहा मामींना आजोबांविषयी विचारलं, तेव्हा नेहा मामींनी सांगितलं की सासरे बुवा बाहेर गेले आहेत, ते थोड्याच वेळात परत येतील आणि राजवीरचे मामा त्यांच्या मित्रांसोबत पुण्याला गेले आहेत आणि काही दिवसात परत येतील. यानंतर नेहा मामी आम्हा सगळ्यांसाठी चहा घेऊन आल्या. त्याच वेळी आजोबाही आले होते. आजोबा येताच नेहा मामींनी पदर डोक्यावर घेतला आणि आत गेल्या. मग मी थोडा वेळ रामचंद्र आजोबांसोबत बोललो. त्यांनी आई वडिलांविषयी आणि शेतीविषयी विचारलं. संध्याकाळ झाली. त्यावेळी नेहा मामी स्वयंपाकघरात जेवण बनवायला लागल्या. संध्याकाळ होताच रामचंद्र आजोबा पत्ते खेळण्यासाठी बाहेर गेले आणि नंदा आजी घराबाहेर शेजारच्या काकूंशी गप्पा मारत होती. मी मात्र अंगणात बसून नेहा मामीविषयी विचार करत होतो. माझं खूप मन होत होतं की स्वयंपाकघरात जाऊन नेहा मामींशी बोलावं, गप्पा गोष्टी कराव्या, म्हणजे आपल्याला आनंद मिळेल. पण मी नुकताच आलो असल्यामुळे थोडं शांत बसलो होतो. माझ्या मनात थोडीशी लाज होत होती, कारण अजय मामाच्या लग्नानंतर ही माझी आजोळी यायची दुसरीच वेळ होती. पहिल्यांदा आलो तेव्हा नेहा मामीच्या माहेरी गेल्या होत्या, त्यामुळे त्यांना भेटण्याचा योगच आला नव्हता.
मी बसून विचार करत होतो की काय कारण काढून स्वयंपाकघरात जाऊ. इतक्यात नेहा मामीने मला हाक मारली, राजवीर, इथेच आहेस का की बाहेर गेलास? त्याचं एवढं म्हणणं होताच मी पटकन बोललो, नाही मामी, इथेच आहे. मग नेहा मामी म्हणाल्या, मग स्वयंपाकघरात ये ना, माझाही टाइमपास होईल. नेहा मामीने एवढं म्हणताच मी लगेच स्वयंपाकघरात गेलो, कारण मी तर तसंच काहीतरी कारण शोधत होतो. आत गेल्यावर पाहिलं तर नेहा मामीने केस बांधले होते आणि त्या बटाट्याची भाजी बनवत होत्या. मला पाहून नेहा मामी म्हणाल्या, राजवीर, तू तर खूपच लाजाळू आहेस. आल्यापासून माझ्याकडे एकदा पण पाहिलं नाहीस, बघितलं नाही. काय झालं, मी तुला आवडले नाही का की खूपच आवडले? त्यावर मी हसत म्हणालो, नाही मामी, तसं काही नाही. तुम्हाला पहिल्यांदा भेटत आहे ना, म्हणून थोडंसं वेगळं वाटतंय. नेहा मामी हसून म्हणाल्या, अरे यामध्ये वेगळं वाटण्यासारखं काय आहे? मी तुझी मामी आहे, दिसायलाही तुझ्यासारखी छान सुंदर आहे. मग नंतर नेहा मामी आमच्या घराबद्दल विचारायला लागल्या. त्यांनी घराबद्दल सगळी माहिती मी त्यांना सांगितली, शेताबद्दल माहिती त्यांना सांगितली. नंतर काही वेळानंतर नेहा मामी मला माझ्या शिक्षणाबद्दलही विचारलं. बोलता बोलता मामीने जेवण बनवलं. मी स्वयंपाकघरातच खुर्चीवर बसलो होतो. नेहा मामी बोलता बोलता वांग्याची भाजी बनवत होत्या, त्यामुळे त्याचं सगळं लक्ष भाजीवर होतं. मी मात्र मामीकडे एकटक पाहत होतो. गॅस चालू असल्यामुळे स्वयंपाकघरात थोडी उष्णता होती, त्यामुळे नेहा मामींच्या कपाळावर घाम आला होता. त्या साडीने पुसत म्हणाल्या, काय झालं राजवीर? आधी माझ्याकडे नीट पाहत सुद्धा नव्हता आणि आता तर डोळ्याच्या पापण्याही हलवत नाही. माझ्या तोंडून नकळत निघालं, खरं सांगू का नेहा मामी, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, पण तुम्ही खूपच सुंदर आणि देखण्या आहात. त्यावर नेहा मामी हसून म्हणाल्या, अरे राजवीर, मला माहीत आहे, तुझ्या मामीसारखी सुंदर आणि गोरीपान देखणी स्त्री या संपूर्ण गावात आजपर्यंत कुणाला मिळाली नाही आणि गावात नाहीच. ती मीच एकटी आहे. मी जेवढी सुंदर आहे तेवढंच चवदार जेवण सुद्धा बनवते बरं का. जर हाताची बोटं चाटली नाहीस तर तुझ्या नेहा मामीचं नाव बदलून टाक. नेहा मामीने जेवण बनवता बनवता आजी आणि आजोबास ताट वाढून दिलं आणि मी ते त्यांच्या खोलीत नेऊन दिलं. त्यानंतर आम्ही दोघे, नेहा मामी आणि मी, स्वयंपाकघरातच जेवायला बसलो, कारण अजय मामाही घरी नव्हते आणि मी वेगळं बसून जेवत होतो. पण मग नेहा मामीने आग्रह करून मला त्यांच्यासोबत जेवायला बसवलं. जेवण झाल्यावर मी थोडा वेळ रामचंद्र आजोबांच्या खोलीत गेलो. आजोबांशी गप्पा मारून परत आलो तेव्हा नेहा मामी त्यांच्या खोलीत झोपलेल्या होत्या आणि मग मी पण झोपलो. सकाळी मी खूप उशिरा उठलो. तोपर्यंत रामचंद्र आजोबा शेतात गेले होते आणि नंदा आजी नेहमीप्रमाणे देवळात आरतीला गेल्या होत्या. नेहा मामी घरात झाडू मारत होत्या. मी उठताच नेहा मामी म्हणाल्या, राजवीर, खूप झोपतोस रे तू? लवकर तोंड धुवून घे, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते. मी तोंड धुवून आलो तोपर्यंत नेहा मामी माझ्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आल्या होत्या. मी त्यांना म्हटलं, नेहा मामी, याची काही गरज नव्हती, मी स्वतःच घेतला असता. कारण नेहा मामी, मला माझं सगळं स्वतःच करावं लागतं. त्यानंतर नेहा मामी माझ्याजवळ बसल्या आणि गमतीने विचारू लागल्या, काय रे राजवीर, रात्री इतका वेळ कोणाशी गप्पा मारत होता, म्हणून इतक्या उशिरा उठलास? मी हसून म्हणालो, नेहा मामी, तुम्ही ना सकाळी सकाळी सुरू झालात. तेव्हा नेहा मामी हसत म्हणाल्या, ठीक आहे, नको सांगूस, पण फोटो तरी दाखवशील का? बघू तुझ्या मामी इतकी सुंदर आहे का ती? मी लगेच शपथ घेत म्हणालो, नेहा मामी, तुमची शपथ, तसं काही नाही. नेहा मामी आश्चर्याने म्हणाल्या, म्हणजे अजूनपर्यंत काहीच केलं नाही? मी मान हलवून होकार दिला. मामी हसत म्हणाल्या, खरंच राजवीर, तू तसलं अजून काही केलं नाही?
मी पुन्हा मान हलवून नाही म्हणालो. मग नेहा मामी मला हसत म्हणाल्या, मग कधी अनुभव घेणार? हे ऐकून माझं धडधडणं वाढलं. आमच्या गप्पा खूप खोलवर गेल्या होत्या, पण दुसऱ्या क्षणी नेहा मामी मोठ्याने हसू लागल्या आणि म्हणाल्या, राजवीर, तू अजून लाजतोस तेव्हा खूप छान आणि सुंदर दिसतोस. मी फक्त चेष्टा करत होते. त्यानंतर त्यांनी चहाचे भांडे उचलले आणि पुन्हा कामाला लागल्या. खरं तर नेहा मामी खूप सुंदर होत्या आणि त्या नेहमीच चेष्टा करायच्या. आता मी ठरवलं, इतकी गोड मामी मिळाली आहे तर थोडं मजा घ्यायलाच हवी. त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यावर मी नेहा मामीच्या खोलीत गेलो. नेहा मामी नुकत्याच केस धुवत होत्या आणि केस वाळवत होत्या. मला पाहताच मामी म्हणाल्या, अरे राजवीर, बरं झालं तू आलास. मी तुलाच बोलवणार होते. आज सकाळपासून काय झालं कोण जाणे, पण माझं डोकं खूपच दुखतंय. प्लीज थोडा बाम लावून मालिश करून दे ना. मी लगेच हो म्हणालो, कारण अशी संधी मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळाली होती. अरे नेहा मामी, असं होतंय तर मला सकाळी सांगायचं होतं ना. मी लगेच बाम लावून दिला असता. उगाच वेदना सहन करत बसलात. मग मी नेहा मामीच्या कपाळावर बाम लावून मालिश करायला सुरुवात केली आणि सोबत त्यांच्या पायांनाही दाबून दिलं. बाम लावून झाल्यावर नेहा मामी म्हणाल्या, तुझ्या हातामध्ये खूप जादू आहे बरं का. थँक्यू राजवीर, थोडा बरं वाटतंय. नाहीतर सकाळपासून वेदनेने माझा तर पूर्ण जीवच निघून गेल्यासारखं वाटत होतं. मला खूप सकाळपासून त्रास होत होता, परंतु राहिलं असं वाटत होतं, परंतु ते राहिलंच नाही. असं हसत खेळत 3-4 दिवस कसे गेले ते मला समजलेही नाहीत. आता तर नेहा मामीशी माझं खूप जुळलं होतं. नेहा मामी मला मामीसारख्या वाटतच नव्हत्या. त्या मला एक गोड मैत्रिणीसारख्या वाटू लागल्या होत्या. म्हणून मी घरी फोन करून सांगून टाकलं की मी अजून काही दिवस इथेच राहणार आहे. कारण जेव्हा आलो होतो तेव्हा फक्त एका दिवसाचं सांगून आलो होतो. नेहा मामी इतक्या चांगल्या आणि सुंदर असतील हे मला माहीत नव्हतं. एका दुपारी आम्ही टाइमपास म्हणून सापशिडी खेळत होतो. नेहा मामी जिंकणार असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तेव्हा नेहा मामी मला म्हणाल्या, राजवीर, तू अजून कच्चा खेळाडू आहेस या खेळात. तुझे अजय मामाही मला हरवू शकत नाहीत. मी हसत म्हणालो, अहो नेहा मामी, अजून खेळ संपलेला नाही बरं का. मीच तुम्हाला हरवलं तर? नेहा मामी आत्मविश्वासाने म्हणाल्या, अरे राजवीर, तू कितीही जोर लाव, मी हरणार नाही. मीही चॅलेंज देत म्हणालो, बरं, मग जर हारलात तर? तेव्हा नेहा मामी हसून म्हणाल्या, जर हरले तर जे तू काही सांगशील ते मी करीन. नेहा मामीच्या तोंडून हे शब्द ऐकून मला खूप आनंद झाला. मी हसत म्हणालो, नेहा मामी, एकदा विचार करा. हरल्यावर माघार घेतली तर चालणार नाही. नेहा मामी म्हणाल्या, अरे आधी हरवून तर दाखव. बोलत बसला आहेस. पण कसं कोण जाणे 5 मिनिटात मी जिंकून गेलो. जिंकताच मला वाटलं जणू एखादी मोठी लढाई जिंकलो आहे. मी खूप खुश आणि आनंदी झालो होतो. नेहा मामी हारताच त्यांच्या चेहऱ्यावर मुरझावलेल्या फुलासारखा भाव आला होता. त्या म्हणाल्या, मला माहीत आहे राजवीर, तू चिटिंग केलीस. मी हसून म्हणालो, नाही मामी, आता कोणतेही कारण चालणार नाही. मग नेहा मामी हसत म्हणाल्या, ठीक आहे, सांग तुझी इच्छा काय आहे. मी थोडा गंभीर होत म्हणालो, प्लीज मामी, मला रागवू नका आणि माझ्या बोलण्याचा गैरसमजही करून घेऊ नका. तेव्हा नेहा मामी हसत म्हणाल्या, अरे नाही रागवणार. तू कसल्या गोष्टी बोलतोयस? तुझ्या बोलण्याचा मी कशाला गैरसमज करेन? नेहा मामी म्हणाल्या, तू माझ्याशी काय बोलतोस? अशा गोष्टी तर तुझा मामा सुद्धा बोलत नाही. हे ऐकताच मी एका श्वासात सगळं बोलून टाकलं. माझं बोलणं ऐकल्यावर नेहा मामी म्हणाल्या, राजवीर, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? मी घाबरून तिला सॉरी म्हणू लागलो आणि म्हणालो, प्लीज मामी रागू नका किंवा वाईट वाटून घेऊ नका.
नेहा मामी हसत म्हणाल्या, अरे राजवीर, मी तुला का रागवेन, पण तू विचार कर, मी तुझी मामी आहे. जेव्हा मी तिला म्हणालो, प्लीज मामी मान्य करा ना, तेव्हा नेहा मामी हसून म्हणाल्या, ठीक आहे, पण तू असं विनवणं बंद कर आणि एक प्रॉमिस कर की तू हे कोणालाही सांगणार नाहीस, अगदी तुझ्या मित्रांनाही. मी आनंदाने म्हणालो, हो हो नेहा मामी, पक्का प्रॉमिस, तुमची शपथ घेतो, कुणालाही काही सांगणार नाही. तेवढ्यात बाहेर अंगणावर बसलेल्या नंदा आजीने आवाज दिला, सुनबाई चहा बनव, 4 वाजले आहेत. नेहा मामी लगेच स्वयंपाकघरात चहा बनवायला गेल्या आणि काही वेळातच मीही त्यांच्या मागोमाग गेलो. आता मला त्यांच्यापासून दूर थांबणंही जमत नव्हतं, कारण त्यांनी मला होकार दिल्यापासून मी खूप आनंदात माझे क्षण मी घालवत होतो. मी जणू नेहा मामीच्या अवतीभोवतीच फिरत राहिलो. तेव्हा नेहा मामी म्हणाल्या, राजवीर प्लीज मला एवढा त्रास देऊ नकोस, थोडा संयम ठेव, घरात कुणीही कधीही येऊ शकतं, शिवाय रात्रीसुद्धा आता आई अंगणातच झोपतात. नेहा मामी म्हणाल्या, असं करू, आपण शेतात जाऊ, तिथं कोणीही नसेल. शेताचं नाव ऐकून मी हसत म्हणालो, मामी मग तुम्ही उभं राहून थकून जाल. नेहा मामी आश्चर्याने विचारलं, काय रे? मी म्हणालो, कारण तिथं जमीन मऊ नाही तर दगड आणि काट्या कुट्यांनी भरलेली आहे, तुम्ही तिथं बसणार कशा? तेव्हा नेहा मामी हसून म्हणाल्या, राजवीर तू खरंच खूप जिद्दी आणि वेडा आहेस बघ, तिथे आपली बांधलेली खोली सुद्धा आहे. हे ऐकताच खूप आनंदी झालो आणि म्हणालो, बरं मामी, मग चहा पिऊन लगेच जाऊया. नेहा मामी म्हणाल्या, एवढी घाई नको करूस, अजून खूप ऊन आहे आणि संध्याकाळी जाऊ. इतक्यात नंदा आजीने पुन्हा आवाज दिला, तुमच्या मामी भाच्यांच्या गप्पा झाल्या असतील तर चहा घेऊन या. नंतर आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. आम्ही रामचंद्र आजोबांना त्यांच्या खोलीत जाऊन चहा दिला. आजोबांनी चहा पिल्यानंतर त्यांचा कप सुद्धा मी नेहा मामींना पुन्हा माघारी आणून दिला. नेहा मामी तेव्हा आंघोळीला गेल्या होत्या. मी मात्र संध्याकाळ होण्याची वाट बघत होतो. नेहा मामी मुद्दामून संध्याकाळी आंघोळीला गेल्या होत्या की संध्याकाळ कधी होईल, आपण शेतात जाऊ. त्यानंतर तसे हवामान थोडं थंड झालं. नेहा मामीने नंदाजीकडे जाऊन विचारलं, आज मी आणि राजवीर फिरायला शेतात जात आहोत, थोड्याच वेळात परत येऊ. मग नंदा आजीने परवानगी दिली आणि म्हणाली, चला जाऊन या, पण थोडं लवकर परत या. यानंतर नेहा मामी तिच्या रूममध्ये गेली आणि एक छोटी तेलाची बाटली आणि शेपटी घेतली. तेव्हा मी नेहा मामीला छेडत म्हणालो, मामी तुम्हाला तर खूपच अनुभव आहे. नेहा मामी तेलाची बाटली आणि शेपटी पकडत म्हणाली, राजवीर आजकाल तू खूप बोलायला लागला आहेस, जास्त नाटक केलंस तर मग एकटंच जाऊन ये शेतातून. तेव्हा हसत हसत मी म्हणालो, अरे नेहा मामी, मी तर फक्त चेष्टा करत होतो, पण काही असो, आज तुमचे नखरे सहन करावेच लागतील. यानंतर साधारण 20 मिनिट कच्च्या रस्त्यावर चालल्यानंतर आम्ही शेतात पोहोचलो आणि पहिल्यांदा शेतात फिरलो. शेतामध्ये ऊस होता. त्या गोष्टीची मला खूप गडबड झाली होती, त्यामुळे नेहा मामीला खोलीकडे जाण्यासाठी मी पुन्हा पुन्हा आग्रह करत होतो. मी नेहा मामीला खूप विनवण्या केल्यानंतर नेहा मामी आणि मी त्या खोलीकडे आलो. नेहा मामीने खोलीचं दार उघडलं आणि आत जाऊन बल्ब लावला. खोलीत एक चारपाई ठेवलेली होती. मला तर खूपच घाई झाली होती. तसेच त्या खोलीत शेतीसाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची अवजारे, तसेच पिकांसाठी खत होते. नेहा मामी त्या पिशवीतून तेलाची बाटली काढली आणि म्हणाल्या, हे घ्या, आता थोड्या वेळासाठी मला तुमची बेस्ट फ्रेंडच समजा. यानंतर आम्ही एकदम कोरड्या पडलेल्या खोलीला शुद्ध केलं, पूर्ण चकचकीत शुद्ध केलं. मामी तर बस हसतच राहिल्या. सुमारे अर्धा तास खोलीला उजळून काढल्यावर आम्ही कपड्यांची साफसफाई केली. बाहेर जाऊन हातपाय आणि चेहरा धुतला. शेतामध्ये मी हा स्वर्ग सुखाचा अनुभव घेतल्यानंतर खोली बंद करून घराकडे परत चालू लागलो.
सगळ्या रस्त्यात नेहा मामी गालातल्या गालत हसत होत्या आणि मी तर पूर्णपणे खचलेला होतो. नेहा मामी हसत हसत विचारत होत्या, आता कसं वाटतंय राजवीर? तर मी म्हणालो, खरं सांगायचं झालं तर नेहा मामी अजिबातच चांगलं वाटत नाही. अंगाचा पूर्ण घडाटा झाल्यासारखे वाटत आहे. तेव्हा नेहा मामी हसत म्हणाल्या, जेव्हा तुम्ही रिकामे होतात ना, खूप काम केल्यानंतर, तेव्हा खालीपण तर वाटणारच. पण टेन्शन घेऊ नका, अनुभवावरून सांगते, संध्याकाळी पुन्हा नॉर्मल होचाल. यानंतर घरात जाऊन जेवण केल्यानंतर मी लगेच झोपून गेलो आणि मग सकाळी नेहा मामी माझ्यासाठी चहा घेऊन आल्यावर मी त्यांना थँक्यू म्हटलं. माझ्या तोंडून थँक्यू ऐकून नेहा मामी हसत म्हणाल्या, अच्छा, तर कालचे आभार आज व्यक्त करताय? मग मी नेहा मामीला सांगितलं, मामी काही वेळ माझ्याजवळ बसता का? मला असं वाटतंय की काहीतरी चुकीचं केलं आहे. कदाचित असं करायला नको होतं, कारण तुम्ही माझ्या मामी आहात आणि त्यात सर्वात सुंदर. मग नेहा मामी मला समजावत म्हणाल्या, अच्छा, तर आता तुम्हाला तुमची चूक समजली आहे. राजवीर, तुझं खरं आहे आणि हे खरं चुकीचं आहे. पण आता जे झालं ते झालं. त्याला वाईट स्वप्न समजून विसरून जा. आता जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि आंघोळ कर. मी तोपर्यंत तुझ्यासाठी पोहे बनवते. यानंतर मी आणि नेहा मामी आज ही गोष्ट आठवून हसतो. तर मित्रांनो, ही होती आमची आजची छोटीशी कथा. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कथा माझ्या आवडत असतील तर चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरच्या इतर कथाही ऐकून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.